नमस्कार. एस के नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. प्रत्येक ट्रेंडिंग गोष्ट तुमच्यासाठी नसते. यशस्वी लोक प्रत्येक कंटेंट निवडून पाहतात. उगाचच ट्रेंडिंग आहे म्हणून नाही. धुरंधर होण्यापेक्षा संतुलित व्हा. आणि ट्रेंडिंग आहे म्हणून पाहताय, थांबा. ट्रेंडिंग आहे म्हणून पाहताय, थांबा. धुरंधर मूव्ही पाहण्याआधी 30 सेकंद थांबा. असं मी का म्हणतोय? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही हा सिनेमा पाहणार नाही. हे उगाच सांगत नाही. या पाठीमागील तथ्य थोडं जाणून घ्या. कारण मी काल माझ्या आयुष्यातील 3.5 तास आणि समथिंग अमाउंट ₹500 मी घालून बसलोय. कदाचित यशस्वी लोकांना चांगला वेळ गुंतवायला आवडतो. वेळ चांगल्या ठिकाणी गुंतवायला आवडतो. आणि त्यातून काहीतरी आउटपुट आपल्याला मिळेल, आपण हे सगळेच गृहीत धरतो. परंतु या व्हिडिओचा, या मूव्हीचा जो काही सोशल मीडियावरती ट्रेंड चाललाय आणि जे काही अक्षय खन्नाला सगळी लोक ट्रेंड करतात, तर मुळात अक्षय खन्नाचा अभिनय हा कौतुकास्पदच आहे. त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. परंतु अक्षय खन्ना कदाचित आपण व्हिलनला हिरो मानतोय का? आपण विचार करायला हवा ना. जर तुम्ही अक्षय खन्नाला पाहून तिकीट खरेदी करताय आणि मूव्ही पाहायला जाताय, तर आपण त्या रेहमान डकेतला आपण हिरो मानतोय का? छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटामधील औरंगजेबच्या भूमिकेत पाहून क्षणभर असं वाटलं की हा अक्षय खन्ना नाहीच. आणि त्याचा अभिनय पाहून तर खरा औरंगजेब त्यांना आपल्या लोकांच्या पुढे उभा केला. तुमच्या आणि आमच्या आम जनतेपुढे, सर्वसामान्य लोकांपुढे त्यांनी खरा औरंगजेब उभा केला. कौतुकास्पद. अक्षय खन्नाचं काम ऑल ओव्हर वेगळं. त्यानं जो काही डान्स केलाय, त्यांनी जे काही स्टेप केल्यात, त्या खरंच कौतुकास्पद आहेत. परंतु या व्यतिरिक्त सिनेमाची काळी बाजू म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्याच्यामध्ये जो व्हायलन्स दाखवलाय, अजित डोवालांच्या भूमिकेत आर माधवननी काम केले. सुपर सुपर काम. अजित डोवालांची बॉडी लँग्वेज, बोलण्याचा तरीका, लहेजा, राहणीमान, चालणं, बोलणं, आहार बांधवांनी सेम अजित डोवाल यांच्याकडे उभं केले. आणि त्याचं बोलण्याची किंवा जी काही त्यांनी प्रेझेंट केलंय डोवाल साहेबांना, ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि अभिनेता म्हणून आर माधवन आणि अक्षय खन्ना या 2 लोकांचा अभिनय पाहायला तुम्ही नक्की जा. परंतु ते पाहायला जाण्यासाठी तुम्ही तुमचे 3.5 तास घालवता. आणि 3.5 तास जाऊन त्यातून जो काही क्रूरपणा, जो काही व्हायलन्स आपल्या डोक्यात साचतो, तो खूप भयान आहे. आणि जर त्याच्यासोबत तुम्ही जाणार असाल, त्या मूव्हीच्या अशी काही आपण ज्या अपेक्षेनं जातो की एक चांगली स्टोरी असेल, की ज्या साऊथच्या पिक्चरला स्टोरी आहे, पुष्पाला स्टोरी आहे, केजीएफला स्टोरी आहे, अशी काही स्टोरी असेल तर काहीही स्टोरी नाहीये. 3.5 तासाच्या मध्यानंतर पिक्चर एंड पार्ट हा सुंदर, एकदम म्हणजे थोडासा खिळवून ठेवणार आहे. परंतु पूर्वीचा जो काही पार्ट आहे, जी काही स्टोरी आहे, ज्या पूर्वी काही घटना घडल्यात त्यांनी त्याच दाखवल्यात. उत्तम पण आपल्या माइंडमध्ये जो काही कचरा टाकतोय, तो अनावश्यक आहे मला असं वाटतं. पहिली गोष्ट अशी आहे की आपण दिवसा जे काही विचार करतो त्याची आपल्याला स्वप्न पडतात. आपण जर असा व्हायलन्स पाहिला तर तो असाच आपल्या डोक्यात जाणार आहे. बरोबर? हा चित्रपट आपण का पाहू नये याची मी स्पष्ट कारण सांगतो. एक तर प्रचंड व्हायलन्स चित्रपटामध्ये. हा चित्रपट फॅमिली आणि छोट्या मुलांसोबत पाहू नका. त्यांच्या मनावरती तेच परिणाम होतील. याच्यामधील काही दृश्य ही फार भेदक आहेत आणि विदारक दृश्य आहेत, की जे छोट्या मुलांचं किंवा आपल्यासारख्या, माझ्यासारख्या मोठ्या माणसाचं यांनी कधी-कधी अंगावरती काटा आणणारे आहेत. ज्या काही माणसांच्या हत्या केल्यात, जो बलोच आहे, त्यांनी बलोच व्यक्ती दाखवल्यात, जे पाठ दाखवलेत, त्या लोकांनी जो पण काही त्यांनी व्हायलन्स दाखवलाय, तो फार भयान आहे. सगळ्यात पहिले एकमेव कारण असे आहे, जर मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तर ॲज यू विश, मी तुम्हाला सांगणारा कोण. परंतु जे काही माझं मत आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. चित्रपटाची शूटिंग किंवा चित्रपट निर्मितीकरण उत्तम झालेलं आहे. यातून 2 ट्रेंड आहेत. एक, चित्रपटाचा मे बी जिओ स्टुडिओजनं हा चित्रपट शूट वगैरे केला किंवा रिलायन्स कंपनीचे याच्यामध्ये काही शेअर्स नक्की असतील. हे बघा की तुम्ही जे सोशल मीडियावरती हा जो काही ट्रेंड चाललाय, अक्षय खन्ना, कदाचित या चित्रपटाचा मार्केटिंग वाढवण्याचा हा एक ट्रेंड असू शकतो. आपण त्या ट्रेंडला बळी पडतोय का? की काहीच नाहीये, एकच डान्स आहे आणि 2 त्याच्या फक्त स्टेप आहेत. त्यांनी सलाम केलाय आणि त्याच्या 2 स्टेप आहेत. या 2 स्टेपवरती आपण 3.5 तास घालवणार आहोत का? तर बाकी अदरवाईज अक्षय खन्नामध्ये सुद्धा अभिनय त्यांनी छान केलाय. पण या 2 आपल्याला मूव्हीज पाहिजेत, तर मूव्हींची निवड योग्य करा. छावा मूव्ही पहा. ज्यातून संभाजीराजांचं व्यक्तिमत्व, चरित्र आणि आपल्याला इतिहास कळतो. कदाचित त्यातही काहीतरी अडचणी असतील प्रत्येकाच्या. तो विषय वेगळा आहे. परंतु
आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. 3 इडियट्स पहा, की त्यातून तुम्हाला लाईफबद्दल तुम्ही कधी हरून जाऊ नका. सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो. त्यातून आमिर खानने दिलेला हा खूप मोठा संदेश. चक दे इंडिया पहा. अशा मूव्हींची निवड करा मूव्ही पाहताना. परंतु ॲनिमल, हा धुरंधर मूव्ही, या मूव्हींची मला वाटत नाही की पाहण्याची आपण गरज आहे आणि त्याला वेळ आणि पैसा घालवण्याची गरज नाही. कारण की हे मूव्ही डोक्यात फक्त आणि फक्त कचराच टाकतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे काहीही देऊ शकत नाही. आपल्याला पाहायचंय तर आपण धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक ज्यातून आपल्याला काहीतरी बोध घेता येईल. अशामध्ये जे अ, रणवीर सिंगनं जे पात्र केलंय ते मोहित शर्मा म्हणून आपल्या एक मेजरचं पात्र आहे. खूप चांगलं पात्र आहे. म्हणजे ॲक्चुअलमध्ये मोहित शर्मांची खूप छान स्टोरी आहे आणि त्यांनी खूप मोठा संघर्ष केलाय. त्यांना मरणोत्तर त्यांना अशोक चक्र देऊन त्यांना इंडिया गव्हर्नमेंटने सन्मान केला. त्यांच्या पत्नी आजही मिलिटरीमध्ये एक लेफ्टनंट या पदावरती काम करत आहेत. परंतु हा जो काही त्यांनी पात्र दाखवले, मला वाटत नाही की पाहण्याची आपल्याला गरज नाही. आपण चांगले मूव्ही सिलेक्ट करू, चांगले चित्रपट पाहू. आपल्या डोक्यात, आपल्या नॉलेजमध्ये, ज्ञानामध्ये काहीतरी भर पडेल. आपण असं पाहू. अशा मूव्हीजवरती असे चित्रपट पाहून समाजामध्ये ते निर्माण करण्यापेक्षा आपण आपल्या डोक्यात काहीतरी चांगलं वेड लावू. हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी की या चित्रपटापेक्षाही या पॉज कर. तुम्ही या चॅनलवरती आला आहात तर या माझ्या एस-के नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नॉलेज घ्या. तुम्ही जर टाइमपास करण्यासाठी आला असाल, स्क्रोल करण्यासाठी आला असेल तर हा चॅनल तुमच्यासाठी नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी तुमचा वेळ सत्कर्मी लावायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की. तुम्ही तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या ध्येयाबद्दल तुम्ही सिरियसली असाल तर या चॅनलवरती वेळ नक्की स्पेंड करा, वेळ नक्की घालवा. परंतु टाइमपास करणार असेल तर या चॅनलवरती हा चॅनल तुमच्यासाठी नाहीये.